महाराष्ट्रामध्ये कांद्याचा मुद्दा पुन्हा पेटताना दिसतोय। आधीच नाफेडच्या खरेदीवरनं नाराजी आहे आणि आता त्यामध्ये आयातीची भर पडलेली आहे। अफगाणिस्तानवरनं कांदा आयातीनं भाव पडण्याची शेतकऱ्यांना भीती जाणवते। लोकसभेला कांद्याचा फटका बसलाय, विधानसभेला बसणार नाही याची दखल घ्या। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारला याबद्दलचा इशारा दिलेला आहे। या संपूर्ण राज्यामध्ये रास्ता रोको रेल रोको सारखे तीव्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून केली जाईल याची दखल सरकारने घ्यायची आहे। आणि ज्या गेलेल्या ज्या लोकसभा आहे निवडणूक झाली तिथं जे शेतकऱ्यांचे प्रचंड संताप मतपेटीतून दिसला, आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पण हाच संताप जर सरकारला बघायचा आहे का, तर शेतकऱ्यांचं जो काही नुकसान आहे ते सरकारने करू नये अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे। काही गरज नाही खरं म्हणजे अफगाणिस्तानमधून कांदा मागवण्याची। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कांदा इथे सडतोय, पडून आहे, त्याला भाव नाही आणि शेतकऱ्यांना 4 पैसे जेव्हा मिळू लागतात तेव्हा बाहेरून कांदा मागवला जातो। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अशा भूमिका, शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवण्याच्या भूमिका ह्या कायम घेतल्या जातात। आपला जो उत्तर भाग आहे देशाचा, याच्यामध्ये जेवणाचा बेस हा कांदा असतो, म्हणजे कांद्याची ग्रेव्ही हा त्यांच्या जेवणाचा बेस असतो। शेतकऱ्यांचं अहित व्हावं अशी कधीही भूमिका असत नाही आणि त्याच्यामुळे कांद्याचा ज्यावेळेला भाव कोसळला त्यावेळेला कांद्याच्या शेतकऱ्यांसुद्धा मदत ही शासनाने केलेली आहे आणि पुढे सुद्धा तशी मदत करत राहणार। परंतु कांद्याचे भाव कोसळतील अशी कुठलीही सध्याची परिस्थिती नाही। तर कांद्याची पंढरी अशी ओळख असलेल्या नाशिकमधनं आपले प्रतिनिधी किरण टाजणे सध्या आपल्यासोबत आहेत आणि किरण यांच्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। किरण, नेमके काय मुद्दे आहेत या सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे, काय त्यांना आता या सगळ्यावरती म्हणायचं आहे? गुरु, सध्याच्या घडीला आपण जर बघितलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे कांदा आहे की नाही, तर त्याचं उत्तर आहे की शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा पडून आहे। मी सध्या नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातील पिंपळसरामाची या ठिकाणी आहे आणि कांदा जो चाळीमध्ये आहे तो पडून या ठिकाणी दिसून येतोय। एकूणच अफगाणिस्तानचा कांदा का बोलवला, त्याची गरज होती का, अशा स्वरूपाचे विविध प्रश्न आता शेतकरी उपस्थित करताय। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे थेट जाणून घेऊयात। काय सांगाल, ज्या पद्धतीनं शेतकरी म्हणून आता या सगळ्या तुम्ही अफगाणिस्तानच्या कांद्याची चर्चा ऐकलेली असेल, काय म्हणणं आहे तुमचं? कांदा बोलवला नाही पाहिजे भारत शासनाने। अफगाणिस्तानचा जो पाकिस्तान मार्गे कांदा येतोय तो आला नाही पाहिजे, कारण सुरुवातीला निर्यात शुल्क कांद्याला जास्त होतं तरी शेतकरी कांदा भारत सरकारला पूर्ण देशात पुरवायचा। परंतु आता जो कांदा शिल्लक असतानाही भारत शासन जो कांदा बोलवतंय अफगाणिस्तान मार्गे ते चुकीचं धोरण आहे, त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसू राहिला। काय म्हणणं आहे तुमचं? नक्कीच माझं म्हणणं असं आहे की या आमच्या पिंपळसगावच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आणि या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वतीनं की जो देशाच्या जो बाहेरून कांदा आपल्या देशात येतोय तो कांदा आणू नये देखील याचा असा प्रतिकार उमटवतो की महाराष्ट्रामध्ये आणि निफाड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडे कांदा भरमसाठ प्रमाणात हा चाळीमध्ये कांदा उपलब्ध असून जो आपल्याकडे आणू नये। कांदा चाळीमध्ये उपलब्ध आहे, मात्र तो कांदा अफगाणिस्तानचा कांदा महाराष्ट्रात किंवा भारतात आणू नये अशा स्वरूपाची मागणी या सगळ्या शेतकऱ्यांची आहे। गुरु, अर्थात धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवल्यासाठी।